In the circuit shown in figure, the current through 3 ohm and 4 ohm असं दोनही यांच्यामधून आपल्याला बघायचं आहे. सो इथे लॅडर तयार झाली, तर आपण लॅडर बघणार आहे. तर लॅडर सोडवताना मी तुम्हाला सगळ्यात पहिली ट्रिक सांगितली, की लॅडरचं हेड कुठे आहे आणि लॅडरची टेल कुठे आहे ते शोधायचं. तर हेड असतं बॅटरीकडे, हे हेड झालं, हे झाली टेल. तर सॉल्व्ह करायला टेलपासून सुरुवात करायची आणि सॉल्व्ह करायची सिंपल मेथड आहे. आता ही जी टेलचं हे जे आर्म आहेत, ही लास्ट अशा ही ही व्हर्टिकल आर्म आणि हा हॉरिझॉन्टल आर्म. तर 242 म्हणजे सीरीजमध्ये रेझिस्टन्स 242 म्हणजे हे टोटल झालं 8. ओके. म्हणजे इथं काय तयार झाला, 8 ओम रेझिस्टन्स तयार झाला टोटल. हा ओम 8 ओम. ठीक आहे. आता इथं 8 आणि इथं 8 हे दोघं पॅरलल झाले. तर 2 पॅरलल सारखे रेझिस्टन्स जर असतील, 2 रेझिस्टर पॅरलल असतील आणि त्यांचा रेझिस्टन्स सारखा असेल, तर त्यांचा आन्सर त्याच्या हाफ येतं. आयदर रेझिस्टन्सच्या हाफ. म्हणजे तुम्ही बघा एकच सॉल्व्ह करणार आपण. 8 × 8 डिवाइड बाय 8 + 8 आणि मग हे येणार 64/16 आणि तुम्ही जर पाहिलं तर 4 आन्सर येतं. ते असतं 8च्या हाफ. म्हणजे ह्या दोघांचं BD आर्ममध्ये या दोघांचा मिळून जो रेझिस्टन्स येणार आहे, तो येणार आहे 4 ओम. किती येणार? 4 ओम. आता 2 व्हर्टिकल आर्म आहे, AC आणि ही BD. तर इकडं आहे 8, इकडं आहे 4. पण तुम्ही बघू शकता AB इथं हॉरिझॉन्टली 2 ओम रेझिस्टन्स आहे आणि इथं पण 2 ओम. म्हणजे ही जी पूर्ण असं ही तयार झाली, हा जो पाथ आहे अखंड, तर या पाथमध्ये 2 ओम, 4 ओम आणि 2 ओम म्हणजे किती झालं टोटल 8 ओम रेझिस्टन्स तयार झाला. सो म्हणजे इथं सगळे मिळून परत 8 ओम रेझिस्टन्स तयार झाला. 8 ओम आणि 8 आणि 8 परत एकदा पहिले जसं आलं होतं आपलं एंडिंगला तसेच एक हे तयार झाले 2 पॅरलल रेझिस्टन्स सारखे आहेत. म्हणजे यांचा आन्सर येईल 4 ओम. ओके. 4 ओम आणि 3, 4 आणि 2 तिघं मिळून कसे आले? टोटल रेझिस्टन्स किती झाला सर्किटचा? 3, 4 आणि 2 म्हणजे टोटल सर्किटचा रेझिस्टन्स झाला 3 + 4 + 2 दॅट इज 9 ओम. 9 ओम. तर आपल्या सर्किटमध्ये किती व्होल्ट प्रोव्हाईड केलं जातं आहे, पोटेन्शियल डिफरन्स किती व्होल्ट दिला जातो बॅटरीकडून, तर तो आहे 9 व्होल्ट. सो अकॉर्डिंग टू ओम्स लॉ I इज इक्वल टू V/R आणि व्ही किती आहे 9 आणि सर्किटमध्ये टोटल रेझिस्टन्स किती झाला 9. सो आन्सर येणार 1 अँपिअर. आपल्याला हा करंट मिळाला आहे पूर्ण सर्किटमधून जो करंट जातोय I, दॅट करंट I इज इक्वल टू ॲज वी हॅव सीन 1 अँपिअर जातोय. तर आपल्याला 4 ओम रेझिस्टन्समधून 3 ओम रेझिस्टन्समधून 3 किंवा 4 मधून जसं की इथं दाखवलंय, की कोणत्या रेझिस्टरमधून किती करंट जातो, 0.25 जातो की 0.5 जातो. तर ते बघण्यासाठी आपल्याला परत एकदा आपल्या पूर्ण सर्किटकडे जायचं. तर आपलं पूर्ण सर्किट काय होतं ते मी ड्रॉ करून घेतो. आपल्याला करंट मिळालेला आहे 1 अँपिअर. आपल्याला माहिती आहे सर्किटमधून 1 अँपिअर करंट चाललेला आहे, हे होतोय. सो मी सर्किट ड्रॉ करून घेतो. ओके. तर हे मी पूर्ण सर्किट ड्रॉ केलं आहे. ठीक आहे. सो आता इथून जाणारा जो करंट आहे, इकडून आलेला करंट तो आहे 1 अँपिअर. इथून 1 अँपिअर करंट गेला. तर इथं जंक्शन आहे. ते जंक्शन आहे पॉइंट Aला. सो हा पॉइंट A आहे. तर इथं 1 अँपिअर करंट गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे ह्या पूर्ण लॅडरची व्हॅल्यू याला 8 म्हणजे एवढाच पॅरलल रेझिस्टन्स आपल्याला मिळाला होता 8. म्हणजे इकडे 8 ओमकडे गेला आणि इकडे पण पूर्ण लॅडरमध्ये जाणार म्हणजे तो 8 कडेच जाणार. म्हणजे इक्वली डिस्ट्रिब्यूट होईल. म्हणजे इकडे जाणारा करंट 1 मधला इकडे असेल 0.5 अँपिअर आणि इकडच्या आर्मला पण 0.5 अँपिअरच जाणार. बरोबर? आता हा इकडे 0.5 अँपिअर करंट गेला. 0.5 अँपिअर करंट गेलाय. तर इथं या पॉइंटला आल्यानंतर हा पॉइंट होता पॉइंट बी. तर इथं सुद्धा जंक्शन क्रिएट झालंय. तो पण डिव्हाईड होईल. आपल्याला ह्या 4 ओम मधला रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा किंवा 3 ओम मधला. ओके. तर इकडे गेल्यानंतर हा 0.5 गेलाय. आपल्याला माहिती आहे इथं 2, 4 आणि 2 तिघं मिळून 8 होणार आहे आणि त्याला पॅरलल 8च आहे. म्हटल्यावर इकडे सेम करंट इकडे जाईल आणि सेम करंट इकडे पण जाईल या डायरेक्शनला. मी हा थोडासा पुढे ड्रॉ करतो रेझिस्टन्स 2 ओम. ठीक आहे. कारण इकडे पण 8च क्रिएट होईल, इकडे पण 8च क्रिएट होईल. मग 0.5च्या अर्धा इकडे जाईल, अर्धा इकडे जाईल. म्हणजे इकडे जाईल 0.25 आणि या आर्ममध्ये सुद्धा किती जाईल 0.25. तर तो 0.25 या 4 मधून पण पास होणार करंट. आणि तुम्ही जर हा 3 ओम पाहिला, तर 3 ओम मधून डायरेक्ट 1 अँपिअरच हे होणार ना, कारण इथं कुठेच डिव्हाईड झालं नाही. म्हणजे 1 अँपिअर करंट 3 मधून गेला आहे आणि अशा पद्धतीने तो डिव्हाईड होत गेला आणि लास्टला 4 ओम रेझिस्टन्समधून 0.25 अँपिअर एवढा करंट पास झालेला आहे. सो अशा पद्धतीने हे सॉल्व्ह केलं जातं. म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी लॅडर सॉल्व्ह करून टोटल करंट किती आहे सर्किटमधला तो आधी फाइंड करायचा आणि नंतर तो करंट प्रत्येक जंक्शनमध्ये कसं डिव्हाईड होत जाईल ते शोधायचं आणि मग आपल्याला ते बघायचं. तर तुम्ही बघितलं असेल अशा टाइपच्या क्वेश्चनमध्ये कोणतेतरी 2 रेझिस्टन्स दिलेले असतात आणि त्या रेझिस्टन्समधला जाणारा करंट आपल्याला बघायचा असतो. तर अकॉर्डिंग टू आवर सोल्युशन आपला डी ऑप्शन करेक्ट यायला पाहिजे. सो लेट अस चेक 20 नंबरचा आहे, बरोबर आहे का तुम्ही बघा आणि अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. थँक